Halo, halo.
2 ओव्हर सुंदर हा फटका 4 धावासाठी विठ्ठल बुरुजवाडीच्या बॅट म्हणून निघालेला सुंदर चौका. या प्रकारे धावसंख्या झाली आहे 36 धावा 4 ओव्हर 2 विकेटच्या नुकसानीवर. ॲग्रो कॉटन आणि मारेगाववाले या दरम्यान सुरू असलेला हा सुंदर असा सामना. पाचवा षटकार घेऊन आलाय संदीप. सामना करेल ते वाडके. सुंदर चेंडू बीट झालाय. निर्धाव. उंचावून खेळलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतलेल्या आहे. छान क्षेत्ररक्षण. 2 धावा वाचवलेले आहे. कीपर अडकला असता ओव्हर टाकण्याचा प्रयत्न. थोडी धांदल. क्लिक केला. 1 धाव पूर्ण. जिंदा है ललित कोराने. छान फटका मारलाय. मिस फील्ड. गचाड क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. सॉरी 2 धावा पूर्ण. सुंदर मारलाय फटका 1 रनासाठी. फिल्डिंग निकारून पळतोय तरच बॅटचा फटका मारतोय तो विठ्ठल. सुंदर चेंडू बीट झाला विकेट किपरच्या हाती. सुंदर गोलंदाजी करतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 42 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. इकडून सुद्धा सुंदर असा शॉट. ड्रिंक ब्रेक. खरंच आज मीरा 11 या संघाने उत्तम अशी कामगिरी केली आणि जिंकले. आणि त्याच्या खरंच त्याचा कर्णधार ललित उर्फ जिंदाहू याच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय. आता पाहूया त्याचं हास्य किती दिवस पुरणार.
आखिर मैं जिंदा हूँ ललित कोराणे. मॅच थोडं लवकर सुरू करावं. जिंदा है ललित कोराणे फेम. खरंच मीरा 11 संघाच्या गोलंदाजीने उत्तम अशी कामगिरी केली. तो म्हणजेच अमय याने 5 रन देऊन 4 विकेटा साध्य केल्या होत्या. आपल्यासाठी व आपल्या संघासाठी अशी अमोल कामगिरी केली. परत विठ्ठल बुरजवाडी स्ट्राईकवर. विशाल हा गोलंदाजी करतोय. आपला स्पेल घेऊन आला आहे तो. पहिला चेंडू उंचावलाय. कदाचित झेल सुटलेला आहे. गच्चाड क्षेत्ररक्षण हातात मल्लुगोला आलाय पण ते सोडलाय. बाध्य केलं होतं विशालने झेल देण्यास, परंतु गचाड क्षेत्ररक्षण जीवनदान मिळालं आहे ते विठ्ठल बुरजवाडेंना. मारेला हा उंच फटकार गगनचुंबी 6 धावासाठी. छान अशी बॅटिंग. सुंदर चेंडू प्लेसमेंट केलाय. परत गचाड क्षेत्ररक्षण. ॲग्रो कॉटन किंगच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहे. सुंदर चेंडू होता आणि आणखी गचाड क्षेत्ररक्षण जीवदान मिळतोय ते म्हणजेच विठ्ठल सरांना याचा पुरेपूर फायदा घेईल. झेल देण्यास भाग पडलं होतं परंतु ते जमलं नाही क्षेत्ररक्षणाकडून. चेंज केलाय चेंडू. सुंदर टाकला. बीट केलाय तो वाडके सरांना. निर्धाव. परत सुंदर चेंडू. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा 2 विकेटच्या पतनानंतर. रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईटसाठी. बघूया. निर्णय आहे थर्ड एम्पायर कडे.
रिव्हचा पूर्णपणे फायदा घेतोय. हॅलो 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 हॅलो. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा 2 विकेटच्या पतनानंतर क्रीजवर आहे ते जोडी म्हणजेच विठ्ठल आणि वाडके सरांची. बॉलिंग मार्कवर आला आहे आर के. मिडापच्या खेळलेला हा सुंदर फटका, 1 धाव. सुंदर चेंडू, समजला नाही वाडके सरांना, बीट झालाय तो चेंडू विकेट किपरच्या हाती. सुंदर फटका आणि सुंदर अशी फिल्डिंग. होऊन जाऊन खेळला. बघूया आणखी परत तेच सुंदर खेळ होता. का बरं सोडला नेमकं हे समजलं नाही. बहुतेक जीवदान ची शृंखला परत मिसफिल्ड. 1 धाव. कदाचित त्याची स्ट्रॅटेजी असेल, स्ट्रॅटेजी आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेतोय परंतु तिसऱ्या एम्पायर कडे डायरेक्ट थ्रो लागला होता. दुसरा रन घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट. सुंदर हिट केला, सरळ त्रिपळा उडवला, रनआउट धावला. त्यानंतर आला हिटर म्हणून ओळखला जाणारा आकाश थोरात. लंबे लंबे छक्के मारण्यात प्रसिद्ध असलेला आकाश थोरात. सात ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा 3 विकेटच्या पतनानंतर
8 ओव्हर घेऊन आलायत मारुती परचाके. मारेगाववाल्याचा बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. सुंदर स्कोर होता, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी गोलंदाजीच्या सुंदर चेंडू होता, खोदून काढलाय. एक धाव. सुंदर सुंदर चेंडू आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न. कदाचित आकाशला वाटलंय का वाईट असेल, परंतु सुंदर चेंडू होता, उडलाय, परंतु कोणताच फिल्डर नसल्यामुळे जीवदान भेटलंय आकाशला. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुंदर चेंडू टाकतोय तो मारेगाववाल्याचा कर्णधार मारुती परचाके. सुंदर चेंडू होता, परंतु गलीमेट खेळला आणि 4 धावासाठी. सुंदर चेंडू बीट झालाय तो. धावसंख्या झाली आहे 62 धावा. खूपच छान करतोय गोलंदाजी मारुती परचाके. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर 62 धावा. 3 विकेटाच्या पतनानंतर साजेसा खेळ खेळता आला नाही ॲग्रो कॉटनला. सुंदर असा पहिले स्ट्राईक रेट होता, परंतु मध्येच अडकवलाय मार्गावाले ती संघाने. सुंदर गोलंदाजी करते. चेहरप सुद्धा प्रेक्षकांकडून सुंदर असा येत आहे. आकाशच्या बॅट म्हणून
चमकार अशी कामगिरी व्हावी, काहीतरी चमत्कार घडून आणणार. ऑफसाईडच्या बाहेर टाकलेला खराब चेंडू, दिशाहीन पहिलाच गो आणि एम्पायरचा इशारा वाईट. कव्हरच्या दिशेने खेळलेला सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा रोखलेले आहे. बाहेर उंच भरारी असा हा षटकार, तीच अपेक्षा होती आकाशकडून आपल्या संघासाठी. गगनचुंबी षटकार, का बॅटिंग करतोय तो, बाहेरच्या बाहेर मारतोय तो. त्याच्या बॅट मधून पहिलाच षटकार, हीच अपेक्षा. आणखी उंचावलाय तो सुद्धा सीमारेषेच्या बाहेर 6 धावासाठी. गगनचुंबी षटकार मारतोय तो. सुंदर चेंडू होता, खोदून काढला आणि सीमा पार 6 धावासाठी. कंटिन्यू 2 उंच भरारी असे षटकार मारले. याचबरोबर झाली आहे धावसंख्या 77 धावा. परत मारतोय बाहेर, हॅट्रिक मारलेली आहे षटकारांची. सुंदर बेधडक हिटर म्हणून ओळखला जाणारा हा आकाश थोरात आपला जलवा दाखतोय एचपी ग्राउंडच्या भव्य अशा मैदानात. जे धावसंख्या थांबलेली होती तिला उच्चांक देण्याचा प्रयत्न. 3 चेंडूवर 3 लगातार षटक मारून सुंदर कामगिरी करतोय ते आपल्या संघासाठी आकाश थोरात. नावासारखंच आकाश, आकाशाला भेदणारा हा चेंडू तळीपार करतोय ते सीमा बाहेर 6 धावासाठी. आकाश बीट केलाय. सुंदर चेंडू, आकाश मारण्याच्या प्रयत्नात बीट झाला.
परंतु एक धाव. समोर येऊन खेळलाय. एक धाव. 9 ओव्हरच्या समाप्तीनंतर 85 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. जे धावसंख्या थांबलेली होती तिला चालतं केलं, वाढवली पुरेपूर. यामध्ये आकाश थोरातचा मोठा वाटा. लगातार 6 धावाचं हॅट्रिक मारून आपल्या संघासाठी स्वतःसाठी खेळी गेली. शेवटचा षटकार षटक विशाल करतोय. सामना करेल तो विठ्ठल. सुंदर मारलाय फटका. खतरनाक शॉट 4 धावासाठी. ऑफ साईडच्या बाजूला टाकलेला हा चेंडू सुंदर होता, परंतु सुंदर असं बॅटिंग. हॅलो. खूप असं छान प्रदर्शन चालू आहे विठ्ठल सरचं. चोटी धाव घेतली. सुंदर चेंडू होता, प्लेसमेंट केला आणि एक धाव. परत आकाशच्या बॅटीची रोनक काय दिसेल. ग्राउंडच्या बाहेरनं मारणारा हा हिटर आकाश. सुंदर चेंडू मारण्याच्या प्रयत्नात बीट झालाय आकाश. खूप जबरदस्त बॉलिंग केली आहे. अक्की बॉलला बीट केलाय. अजून अजून एक वेळा खूप बीट केला आहे. खूप बाहेर टाकलेला हा चेंडू. एम्पायरचा इशारा वाईट. धावसंख्येत वाढ होताना. बघूया. खूप असा छान छक्का मारलाय पुरा झाडाच्या वरून. परत उठाला उदर मारेला छक्का. अंतर मोजलं तर कदाचित 12 रनाचा हा षटक. सुंदर षटकार. लोकेश लोकेश बॉलकडे लक्ष दे. या ओव्हरचा 5वा बॉल घेऊन येत आहे विशाल.
जे धावसंख्या थांबलेली होती चालती केली. उचलला आकाशनी. परत बघूया कॅच उंचावला. पकडला तर. एक बाउन्स आणि इकडे 2 रन कंप्लीट. काय खेळतोय, चंगड होतोय खरंच मैदानात. चंगड चंगड 2 धावा. याच प्रकारे धावसंख्या झाली आहे 99. शेवटचा ओव्हर. बघूया बघूया आता अक्की भैया का करतायत. खूप छान असं प्रदर्शन. शेवटचा चेंडू आणि सुंदर असा षटकार. आकाश हा आकाशाला भेटणारा. आकाश 105 धावा 105 धावा झालेल्या आहे. जिंकासाठी पाहिजेत ते 106 धावाचं टार्गेट दिलेलं आहे मारेगाव वाल्याला. आकाशमुळे आकाश भेदी धावसंख्या भेदलेली आहे. विठ्ठल सर आणि ट्रिपल 11 टी चेंडू यांचं खूप कॉम्बिनेशन खूप व्यवस्थित. 11 चेंडू मध्ये 36 धावा केलेल्या आहे त्या आकाशने. आकाश भेदी असे षटकार मारून आपल्या संघासाठी मारेगाववाल्याला आकाश दाखवलंय. खरंच जे मालक आहे आकाशवर फिदा असेल, खुश असेल. यानंतर आमचे मित्र बंटी गजबे कॉमेंट्रीची धुरा सांभाळेल अशी मी त्यांना विनंती करतो. परत हॅलो. कृपया करून लवकरात लवकर ह्या सत्रामधली फिल्डिंग सजवायची आहे. हॅलो. या सत्रामधली जे बेस्ट टीम आहे ॲग्रो यांचं टार्गेट आहे 105 106. पण अपोनेंट टीम मारुती इकडे खूप छान प्लेयर सरोवर भाऊ. हॅलो. खूप छान अशी टीम आहे. सर्व ॲग्रो कॉटन किंग फिल्डिंग लावा लवकरात लवकर. ॲग्रो कॉटन टीम कृपया करून लवकरात लवकर आपली फील्ड तयार ठेवा. यांचं टार्गेट 105 आहे. बघूया मारुती भाऊ.
अक्की भाऊ यांचं जबरदस्त परफॉर्मन्स या मॅचमध्ये. लगातार 3 छक्के. स्वागत आहे या ठिकाणी निलेश भाऊ भेंडे यांचं. आमचे साई मित्र लवकरात परिवारचे लवकर फिल्डिंग लावा. निलेश विठ्ठल भाऊ भाऊ. भेंडे. विठ्ठल भाऊ यांनी लवकरात लवकर फिल्डिंग सेट करावी आणि आपले 2 बॅट्समन पाठवा यांनी मारेगाववाल्यांनी. खूप रोमांचक असा सामना तुम्हाला मारेगाववाले बघायला यांनी मिळतं. 2 बॅट्समन पाठवावे. पॉइंट टेबल टॉपर टीम ॲग्रो वर्सेस कोण उभे? मारेगाववाले मारुतीभाऊ परचाकी यांची टीम. बघूया हॅलो बघूया ॲग्रो कॉटन साठी आशु भाऊ आणि सुयोग भाऊ. वर्सेस मारेगाववाले. दोन्ही खूप छान टीम आहे. खूप जबरदस्त सामना तुम्हाला बघण्यास मिळत आहे. तुल्यबळ दोन्ही संघात व्यवस्थित मॅनेजमेंट टीम वर्क या दोन्ही टीमांमध्ये दिसून पडत आहे. आणि मध्यंतरानंतर पहिला बॉल मॅचचा पहिला बॉल चालू होत आहे. बघूया 105 टार्गेट चेस होते की नाही. मॅचचा पहिला बॉल व्यवस्थित आणि मिसअंडरस्टँडिंगमुळे ही विकेट्स पडली आहे रनआउटची. खूप मोठा धक्का भेटला आहे पहिल्या बॉलवर मारेगाववाला या टीमला. मिसअंडरस्टँडिंगमुळे रनआउट झालेले आहे. फर्स्ट बॉल फर्स्ट विकेट. वैभव उघडे यांनी आपल्या पहिल्या बॉलमध्ये पहिली विकेट्स रनआउटमध्ये प्राप्त केलेली आहे. सिंगल रन सिंगल रन. आमचे मित्र आनंद भाऊ पोले बॅटिंगसाठी. अविनाश भाऊ सेकंड मध्ये आलाय. बघूया 1 डाऊन मध्ये आलाय. जबरदस्त प्लेट. खूप जबरदस्त अशी बॉलिंग टाकत आहे नंबर 5 चा प्लेयर वैभव भाऊ उबडे. लीगचे टॉपर बॉलर आहे. बघूया. वाव जबरदस्त बॉलिंग आणि जबरदस्त विकेट. आमचे सर पाटील साहेब खूप जबरदस्त यांनी कॅच घेतलेला आहे. त्यांचा फिटनेस त्यांची रनिंग खूप व्यवस्थित अजूनही.
आणि आमचे मारेगावचे जबरदस्त प्लेयर मारुतीभाऊ परचाके यांची एंट्री झाली. बघूया आपल्या टीमसाठी किती एफर्ट्स करतात ते. एक्सपिरियन्स खिलाडी. पहिला बॉल चेक केला आहे त्यांनी. आणि हा ॲग्रोचा प्लेयर बॉलर टॉप नंबर 1चा खूप जबरदस्त बॉलिंग करत आहे. आतापर्यंत त्यांनी 2 विकेट्स या षटकामध्ये घेतलेल्या आहे. आमचे मित्र बेल्स पडलेले आहे शायद. ओए रिवर्सिप जबरदस्त चौका. ये हमारे मारेगाव के प्लेयर मारुतीभाऊ परचाके यांनी बॉलला टेस्टिंग करून बरोबर व्यवस्थितरित्या रिव्हर्स स्वीप मारून चौका मारलेला आहे. खूप छान अशी शैली. हो गया आपले वैभव सरोवर प्लॅनिंग मध्ये. बघूया त्यांची आता बॉलिंग कोणाला देत आहे कोणाला नाही. फर्स्ट ओव्हर 6 रन 2 विकेट्स. बॉलर नेम्स मंगेश. बॉलर नेम मंगेश. सेकंड ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन 2 विकेट्स. खूप छान अशी बॉलिंग केली आहे. बघूया मंगेश भाऊ काय करते. आणि या फर्स्ट बॉल खूप व्यवस्थित फिल्डिंग केली आहे. या टीममध्ये खूप पेशन्स आणि टीम नियोजन खूप व्यवस्थितरित्या दिसत आहे. ॲग्रो तेव्हाच ते टॉपर 1वर आहे. बघूया दुसऱ्या ओव्हरमधला सेकंड बॉल मंगेश भाऊच्या. 106 धावांचं विशाल काय असं टार्गेट चेस आणि करताना काहीशी बॉल स्ट्रेट मारलेला आहे. बघूया पण खूप अशी छान फिल्डिंग सरोवर भाऊ यांची. बेस्ट फिल्डर आहे सरोवर भाऊ. छान असा टोललेला आहे मगर फील्डर मौजूद. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा बैटिंग वाली टीम को. विकेट कीपर विठ्ठल सर खूप छान अशी शैली दाखवत आहे. बघूया फोर्थ बॉल मारुतीभाऊ परचाके यांना. आणि हा मारला आउट डाऊन. बघूया फिल्डर मौजूद आहे आणि मिस. खूप मोठी चुकी केलेली आहे. मोठं जीवदान. खूप मोठं जीवदान भेटलं आहे सगळ्यात मोठा प्लेयरला मारुतीभाऊ परचाकेला. बघूया आपल्या टीमसाठी काय करेल तो समोर. या जीवदानचं सोनं करेल की नाही बघूया. कॉल सुद्धा दिला होता परंतु घेता आला नाही.
छान अशी बॉलिंग टाकत आहे, बट फिल्डिंगमध्ये मिस झालेला आहे. सुंदरसा सुंदर चेंडू. सुंदरसा बॅट्समननं प्लेट केलेला आहे. खूप अशी मोठी मिस फिल्डिंग झालेली आहे. बेस्ट बॅट्समन यांची कॅच ड्रॉप केलेली आहे. चला बाल बघूया सरोवर भाऊ. आणि लगातार हे सेकंड कॅच ड्रॉप केलेली आहे ॲग्रो या टीमनी. पॉइंट टेबल 1 नंबरच्या टीमनी आज मिस फिल्डिंग करत आहे. दोन ओव्हर समाप्त झालेले आहे. 2 विकेट्स आहे आणि 2 कॅच ड्रॉप आहे. बघू शकता प्रेशर. दोन्ही मॅच तुल्यबळ. सुंदर एफर्ट्स होता वैभव सरोवरचा. खूप छान असा प्लेयर आहे, बट कॅच ड्रॉप. बघूया संधीचं सोनं मारेगाववाले करते की नाही. आणि बेस्ट बॉलर हा तिसरा ओव्हर घेऊन येत आहे सरोवर भाऊ. तिसरा ओव्हर घेऊन येत आहे वैभव सरोवर. खूप छान ऑलराऊंडर प्लेयर आहे. बघूया फर्स्ट बॉल. रनआउट का मौका. देखते अंपायर. आणि ये अंपायर ने विकेट दे दिए. थोड़ा कंफ्यूजन हो गए थे बैट्समैन में, इसलिए थोड़ा रनिंग में ये हो गया. मिसअंडरस्टैंडिंग हो गया और थोड़ा विकेट्स मिल गई अपोजिट टीम को, एग्रो को. अभी नेक्स्ट प्लेयर मनोज भाऊ, जर्सी नंबर 3. देखते बैटिंग का मुजाहरा. आणि स्ट्राईक मारुती भाऊ परसाकडे यांच्याकडे. खूप छान असा प्लेट ऑफसाईडच्या दिशेने. खूप सायलेंटली बॉलरला चेक करत आहे बॅट्समन आणि छान असा ऑफसाईडला 1 रन काढून स्ट्राईक रोटेट करताय मारुती भाऊ. खूप छान अशी बॉलिंग सरोवर भाऊची. त्यांची लेंथ, बॉलिंग लेंथ खूप सुंदर आहे. तितकीच त्यांची फिल्डिंग पण सुंदर आहे. आणि आडवा पट्टा मारायला बघूया आता. फिल्डर मौजूद आणि सिंगल रन, स्ट्राईक रोटेट. बघूया 44 बॉल आणि 93 धावा. खूप छान अशी बॉलिंग सरोवर भाऊची. लेग स्पिन. प्रत्युत्तर प्लेटमध्ये आहे. और डॉट बॉल. 3 ओव्हर समाप्तीनंतर 13 धावा आणि 3 विकेट्स. खूप छान असं प्रदर्शन
ॲग्रो टीमचं. खूप जबरदस्त बघूया 42 बॉलमध्ये 93 लागत आहे मारेगावला टीमला. मारेगाववाले या टीम करिता 42 बॉलमध्ये 93 धावा लागत आहे. नेक्स्ट बॉलर प्रशांत भाऊ वाडके. 4th ओव्हरमध्ये त्यांची एंट्री झालेली आहे. बघूया आपल्या टीम करिता खूप सुंदर अशी फिल्डिंग सजवत आहे त्यांनी. पूर्ण स्टेडियम या मॅचकडे लक्ष देत आहे. छान असा सिंगल. स्ट्राईक रोटेट. मारुती भाऊ परचाके स्ट्राईकवर आलेला आहे. बघूया काय करतात. आणि उठवलेला आहे. बघूया आता काय होते तो. आणि या 4 शांत बसलेला मारुतीभाऊ परचाके यांनी लेफ्ट साइडला 4 मारलेला आहे. बघूया आपल्या टीम करिता आणखी किती छक्के आणि किती चौके मारतील ते. हॅलो दत्त बरसाचा कॅप्टन आणि जय जगन्नाथ या दोन्ही कॅप्टननी टॉस करिता स्टेजकडे येतील. नेक्स्ट मॅच दत्त स्वरा आणि साई मारेगाव. साई जगन्नाथ मारेगाव. आणि सेकंड टाइमला मारायला गेले आणि मारुती भाऊ परसाके कटमध्ये आउट झालेले आहे. 2 जीवननंतर कटमध्ये आउट झालेले आहे. नेक्स्ट प्लेयर विशाल. एक 4 मारल्यानंतर अजून एक ट्राय केला होता भाऊना छक्कासाठी, बट बॅट कट लागल्यामुळे कट झालेलं आहे. काही प्रॉब्लेम नाही. छान अशी शैली आहे त्यांची. तेवढंच सुंदर बॉलिंग त्यांनी केलेलं आहे. 35 नंबर किट प्रशांत भाऊ. खूप सुंदर अशी बॉलिंग आपल्या टीम करिता. खूप छान असं टीमवर्क या टीमचं दिसून येत आहे. ॲग्रो विठ्ठल सर खूप छान अशी आपल्या टीमला सोबत घेऊन जबरदस्त बॉलिंग मुजाहिरा. प्रशांत भाऊ वाडके यांनी खूप छान अशी विकेट्स घेतलेली आहे आणि खूप असा सुंदर ओव्हर टाकत आहे त्यांनी. एकही बाउंड्री न दिली आहे. मारुती भाऊ परचाके यांनी एक बाउंड्री मारलेली आहे. आणि हा ओव्हर समाप्त नंतर रन
नेक्स्ट बॉलर अंकुश भाऊ नेक्स्ट बॉलर. चार ओव्हरनंतर 20 रन. आणि हा स्ट्रेट मध्ये मारलेला आहे बघूया. आणि हा 4. पहिल्या बॉलमध्ये पहिला चौका. विशाल भाऊ यांची जबरदस्त बॅटिंग दिसत आहे. पहिल्या बॉलात पहिला चौका. अंकुश भाऊ पहिला बॉल आणि पहिला चौका. बघूया सेकंड बॉलमध्ये काय होते ते. अंकुश भाऊचा 5व्या षटकातला पहिला बॉलमध्ये पहिला चौका मारला तर विशाल भाऊनी. बघूया सेकंड बॉल. फिल्डिंग मध्ये चेंजेस. विठ्ठल सर खूप व्यवस्थितरित्या आपली फिल्डिंग लावत आहे. आणि हा सेकंड मारला स्ट्रेट. बघूया. आणि फिल्डर मौजूद. सिंगल मध्ये संतोष टोरा लागले बॅट्समनला. कमबॅक केलेला आहे अंकुश भाऊनी. आणि हा डॉट बॉल. आणि हा मारलेला आहे लेग साइडला आणि वरून गेला छक्का. जबरदस्त बॅटिंग. आणि हा अंकुश भाऊ पहिला चौका, दुसरा डॉट, तिसरा छक्का. बॅटिंग मध्ये परिवर्तन झालेलं आहे. बघूया. कमी बॉल जास्त रन आहेत त्याच्यामुळे बॅटिंग जी स्पीड आहे तो गेअर टाकलेला आहे. बघूया. आणि हा सेकंड. बघूया फिल्डर. आणि हा मिस फिल्डिंग थोडा सेकंडचा. आणि बॅट्समननी स्टॉप सेकंडसाठी मना केला आहे. बघूया अंकुश भाऊ यांची बॉलिंग. खूप छान असं प्रदर्शन. आणि आउट झालेला आहे. बघूया. फिल्डर मौजूद. आणि कॉट आणि विकेट. नेक्स्ट बॅट्समन गौरव भाऊ किट नंबर 17. आणि मारेगाववाले यांचा मॅच जिंकण्यासाठी प्रत्येक बॉलमध्ये कसं काय आपल्याला जास्त रन मिळते ते एफर्ट्स दाखवायचे आहे. आणि चौके छक्के मारून आपली मॅच जवळ करायची आहे. गौरव भाऊ नवीन बॅट्समन आलेला आहे. बघूया. आणि सिंगल. खूप छान अशी बॉलिंग आपल्या टीम करता टाकत आहे अंकुश भाऊ. आणि तेवढीच त्यांची फिल्डिंग, तेवढंच त्यांचं टीमवर्क ॲग्रो टीमचं खूप छान असं आहे. आणि स्टंप सोडून मारण्याचा प्रयत्न. कृपया दोन्ही टीमांना सूचना आहे. दत्तस्वरा वर्सेस हॅलो, साई हॅलो, जगन्नाथ हॅलो, ह्या दोन्ही हॅलो. टीमांनी टॉच करता स्टेजकडे येतील.
कृपया एका मिनिटामध्ये दोन्ही टीमांना इथे यायचं आहे टॉस करता. आणि हा लंबा मारलेला आहे आणि हा मिस फिल्डिंग आणि 4 रन 6 रन. खूप छान असा पलटवून मारलेला आहे भाऊनी. नेक्स्ट मॅच दत्तस्वरा वर्सेस साई जगन्नाथ मारेगाव. या दोन्ही टीमना सूचना आहे की त्यांनी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करून घेतील. टॉस विन. हू टॉस विन? दत्तेश्वरा ही टीमने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी बॅटिंग हा पर्याय निवडलेला आहे. आमचे मित्र निखिल भाऊ कालेकर यांची टीम दत्तस्वरा आणि अपोजिट टीम साई मारेगाव आमचे आनंदभाऊ पोले यांची टीम. आणि नो बॉल आणि 2 रन काढलेले आहे बॅट्समननी. आणि आमचे अंपायर यांची खूप प्रशंसा आहे. खूप छान असे डिसिजन आहे त्यांचे या टुर्नामेंटमध्ये. बघूया वरून उडलेला मॅच आणि सरोवर भाऊ असताना नो बॉल मध्ये त्यांनी कॅच पकडली आहे बट विकेट होत नाही. फ्रीड होता. खूप छान असा एफर्ट्स सरोवर भाऊचा. बघूया गौरव भाऊ. प्रत्येक बॉलला आपल्या टीमसाठी सिंगल डबल काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे बॅट्समनचा. 5 सर 5. खूप जबरदस्त बॉलिंग आपल्या टीम करता. सहा ओव्हर नंतर 45 रन आणि विकेट्स 5. 5 विकेट 6 ओव्हर 45 रन आणि 24 बॉलमध्ये 61 रन लागत आहे. खूप जबरदस्त बॉलिंग सर्वर भाऊची आणि विकेट प्राप्त केली आहे पहिल्या बॉलात. नामवंत खिलाडी आहे वैभव सरोवर. ऑलराउंडर प्लेयर आहे. जबरदस्त बॉलिंग आहे, जबरदस्त बॅटिंग आहे, जबरदस्त फिल्डिंग आहे. खूप छान असं प्रदर्शन आपल्या टीम करता दाखवत आहे सरोवर भाऊ. आणि 33 नंबर प्लेयर अमोल भाऊ बोडे नेक्स्ट बॅट्समन. बघूया आपल्या टीम करता काय एफर्ट्स दाखवते.
सिंगल रन लेग बाय मध्ये. खूप सुंदर अशी बॉलिंग वैभव भाऊची. जबरदस्त. प्रत्येक बॉल करता तो पेपर दाखवत आहे वैभव भाऊ. आणि आउट आहे बघूया. आणि फिल्डर मौजूद आणि विकेट. कॅच आउट झालेलं आहे गौरव भाऊ. खूप सुंदर अशी बॉलिंग, त्यांची फिल्डिंग. विठ्ठल भाऊ सर टेबल टॉपर टीम आहे. त्यांचं मॅनेजमेंट, त्यांची टीम एफर्ट्स खूप आहे. तेव्हाच ते टॉपर टीम नंबर 1 आहे. बघूया नेक्स्ट बॉल. वैभव भाऊ यांचा नेक्स्ट बॉल बघूया. आणि हा डॉट बॉल. आमचे मित्र ललित भाऊ कुरांगे खूप छान अशी शैली दाखवली आज त्यांनी आणि मॅचला, स्वतःच्या मॅचला विनर केला आज मीरा 11. खूप सुंदर असं बॉल आणि ओव्हर समाप्त. 7 ओव्हर. 7 ओव्हर 46 रन. नेक्स्ट बॉलर प्रशांत भाऊ वाडकी. आपलं शतक घेऊन येताना फिल्डिंग मध्ये चेंजेस. विठ्ठल सर आपल्या फिल्डिंग मध्ये चेंजेस करत आहे. खूप छान अशी त्यांची नियोजन असते मॅच मध्ये आपल्या टीम करता. पहिला बॉल आणि उचललेला आहे बघूया. आणि फिल्डर मौजूद मगर बाय. कॅच ड्रॉप. खूप छान अशी बॉलिंग होती बट फिल्डरनी मिसफिल्ड केलेली आहे आणि सिंगल रन दिलेला आहे. नेक्स्ट बॉल डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. आणि मिसफिल्ड, कॅच ड्रॉप, मिसफिल्ड आणि 4. खूप जबरदस्त बॅटिंगचा मुजरा. मिसफिल्ड मुळे चौका गेलेला आहे. 4 रन प्राप्त झालेले आहे मारुती भाऊ परजगे यांच्या टीमला. खूप छान असं प्रदर्शन. हा पण डॉट बॉल. खूप जबरदस्त बॉलिंग. आणि हा आडवा पट्टा मारलेला आहे बघा. फिल्डर मौजूद कोणीच नाही आणि हा चौका. खूप जबरदस्त असा चौका मारलेला आहे.
34 नंबर किट आपल्या टीम करता जबरदस्त आडवा उभा पट्टा मारून चौका मारलेला आहे प्रशांत सर यांना. खूप व्यवस्थितरित्या पाऊन शॉट मारलेला आहे तो. आणि या गॅप मध्ये अक्की भैया मौजूद फिल्डर सिंगल रन. आणि हा लीग मधला जबरदस्त बॉलर वैभव भाऊ किट नंबर 5. जबरदस्त बॉलिंग त्यांची. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेऊन त्या टीमला बाद करतात. बघूया फर्स्ट बॉल आणि हा आडवा पट्टा मारण्याचा प्रयत्न मगर मिस आणि वाईड बॉल. ॲग्रो टीमचा खूप जबरदस्त बॉलर वैभव सर 5 नंबर किट. आणि तेवढीच विठ्ठल सर यांची आपल्या टीमची फिल्डिंग किपिंग. हा बगली लागून गेला आहे बॉल. 1 रन. खूप छान असं प्रदर्शन वैभव भाऊ यांचं. बघूया 4 डॉट बॉल. खूप छान असं बॉलिंगचं प्रदर्शन दाखवत आहे आमचे मित्र नंबर 5 किट वैभव सर. आणि आउट आहे आडवा पट्ट्यामध्ये. बघूया फिल्डर मौजूद. सिंगल रन. सिंगल 1 रन. आमचे मित्र अमित भाऊ टिकरे यांचं आज प्रदर्शन खूप व्यवस्थितरित्या 3-4 विकेट्स घेतल्या त्यांनी. त्यांचं पण मी स्वागत करतो. आपल्या टीम करता आज मीरा 11 यांना विजय केलं. अमित भाऊ टिकरे यांचं स्वागत आहे. बघूया. आणि हा खूप छान असा गॅप मारायचा कोशिश मगर फिल्डर मौजूद. सिंगल 1 रन. उठलेला आहे बॉल मगर तिथे बहुत बेस्ट फिल्डर आहे वैभव सरोवर. ह्या टुर्नामेंट मधला बेस्ट फिल्डर आहे वैभव भाऊ. त्यांच्या हातून कॅच ड्रॉप झाली असं होऊ शकत नाही. त्यांचं एफर्ट्स टीम करता बेस्ट असते. 10 on 10. आणि विठ्ठल सर खुश आपल्या फिल्डर करता. आणि नेक्स्ट बॅट्समन 73 नंबर आकाश भाऊ डाकणे. नेक्स्ट बॅट्समन. बॉलरची लाईन लेंथ एवढी जबरदस्त. प्रत्येक बॉल त्यांच्या लेंथ मध्ये असते. आणि ओव्हरची समाप्ती. खूप छान असं प्रदर्शन वैभव भाऊ 5 नंबर किट. जबरदस्त आपल्या टीम करिता. आणि स्कोर
60 रन 9 ओव्हर 8 विकेट्स. 60 रन 8 विकेट्स 9 ओव्हर. बघूया आणि आडवा पट्टा मारलेला फिल्डर मौजूद और सेकंड टाइम कैच ड्रॉप. भाई के बॉलिंग में भाई ने कैच छोड़ी है. आणि आज थोडं फिल्डिंग मध्ये ॲग्रो भाऊ ॲग्रो यांची थोडी फिल्डिंग कमी दिसत आहे. कॅच ड्रॉप झालेला आहे. हा तिसरी कॅच आहे. आमच्या मारुती बॉलला 2 कॅच ड्रॉप केलेल्या होत्या. जबरदस्त बॉलिंग जबरदस्त बॉलिंग ॲग्रो टीमची. प्रत्येक बॉलर्स बॅट्समनला बीट करून समोर चालत आहे. आणि हा नो बॉल. फ्री हिट आहे. बघूया फ्री हिटचा फायदा बॅट्समन घेतील की नाही घेतील. स्टेडियम खचाखच भरलेलं. सर्व लोक आनंद घेतानी मॅचचा. आणि बघूया ह्या ऑफ साईडला रोटेट करून दिलेला आहे. बॅट्समनला रोटेट करून दिलेला आहे सिंगल काढून. डावीकडून उजवीकडे. आणि या उचललेला मग स्ट्रेट मारलेला. मगर अंकुश भाऊ फील्डमध्ये मौजूद. आमचे पाटील सर खूप छान अशी फिल्डिंग करताना विठ्ठल सरांच्या बाजूला. आणि हा क्लीन बोल्ड 750 जबरदस्त. आणि ही लास्ट विकेट बघूया. ऑल आउटची संधी ॲग्रो टीम करता उपलब्ध झालेली आहे. बघूया या शेवटच्या 2-3 बॉलामध्ये त्यांनी ऑल आउट करते की नाही करत. आणि आमचे मित्र संदीप भाऊ जय जगन्नाथ सोडा किट नंबर बॅटिंग करता. शायद टुर्नामेंटमध्ये विकेट्स ऑल विकेट्स खूप इम्पॉर्टंट असते पॉईंट टेबलसाठी. बघूया ॲग्रो टीम्स ते प्रयत्न करताय. यशस्वी होतील की नाही होतील ऑल आउट करता. बघूया. कारण की ऑल आउट टीम झाली तर पॉईंट टेबलमध्ये प्लसमध्ये येते. आणि हा प्लेट संदीप भाऊचा. आणि मॅच ओव्हर झालेली आहे. नेक्स्ट मॅच आनंदभाऊ पोले यांनी आपली टीम ग्राउंडवरती लवकरात लवकर ग्राउंड सजवावी